पेटून दिली झोपडी बाबांनी, आली पंढरपूरची वारी, पंढरपूरची वारी। ए गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी। टाळी वाजवा सर्वांनी। गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी। पेटून दिली पंढरपूरची वारी, आली पंढरपूरची वारी। गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी। गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी। आज गंगागिरी बाबांच्या परंपरेमध्ये, याच गंगागिरी बाबांच्या परंपरेमध्ये हरिगिरी नाथगिरी सोमेश्वरगिरी नारायणगिरी, हरिगिरी नाथगिरी सोमेश्वरी नारायणगिरी, हरिगिरी नाथगिरी सोमेश्वरगिरी नारायणगिरी, हरिगिरी नाथगिरी सोमेश्वरी नारायणगिरी। सद्गुरु माझे रामगिरी, सद्गुरु माझे रामगिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी। हा गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी। बघा सद्गुरु गंगागिरी महाराजांनी त्या काळामध्ये, गंगागिरी महाराजांनी बघा, आपण एक प्रमाण ऐकलं सर्वांनी, एक प्रमाण सर्वांनी ऐकलेलं आहे। गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ती सायुजाता। हे प्रमाण सर्वांनी ऐकलंय, परंतु एक मुक्ती नाही, 4 प्रकारच्या मुक्ती गंगागिरी महाराजांकडे होती। कोणत्या कोणत्या? सायुजता, समीपता, सलोकता, स्वरूपता। सायुजता, समीपता, सलोकता, स्वरूपता। चारी मुक्ती बरोबरी, चारी मुक्ती बरोबरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, 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 गंगागिरी बाबा गंगागिरी। पेटून दिली झोपडी बाबांनी, आली पंढरपूरची वारी, आली पंढरपूरची वारी। सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज की, नर्मदा मैया की। गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी। गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी, गंगागिरी बाबा गंगागिरी। असा परिपक्व झालेला आमचा परमार्थ आहे। बघा आंब्याला मोहर खूप येतो, ज्या वेळेला आंब्याला मोहर लागतो ना, त्या वेळेला एवढे आंब्याला मोहर लागलेला असतो, ते सगळे आंबे जर परिपक्व झाले तर ते झाड कधीच कोलमडून खाली पडेल। परंतु त्यातून महाराज काही गारपिटीमध्ये जातात, काही वादळामध्ये जातात, आणि काही त्या ठिकाणी शिल्लक राहतात, तर ते त्या ठिकाणी परिपक्व दशेला प्राप्त होतात। याचाच अर्थ लोक अनेक जमतील महाराज, परंतु सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या या आपल्या परिवारामध्ये त्या ठिकाणी परिपक्व दशा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे। आणि म्हणून आपल्या
अंतकरणामध्ये बघा, आपल्या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे. प्रत्येक गावात असे किती गावं दाखवू तुम्हाला मी बाहेर गेल्यानंतर, का जिथं सप्ताह नाही, काहीच नाही, काहीच नाही होत. आपला जो परिसर आहे प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. आणि त्या अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे तरुणांसाठी एक ऊर्जा आहे. जसं आपल्याला मोबाईल जर 24 तास व्यवस्थित चालावा असं वाटत असेल तर पहिल्यांदा काय करावं लागतं गणेश भाऊ? चार्जिंग करावं लागतं. किती तास? 2 तास 1.5 तास चार्जिंग केलं की त्या ठिकाणी मग ते बाकीचं दिवसभर तो चालतो. त्या पद्धतीनं ही एक ऊर्जा आहे महाराज. तुम्हाला आता सांगतो, ज्या वेळेला अखंड हरिनाम सप्ताह होतो, आता डोळ्यानं दिसणारी ऊर्जा नाहीये, परंतु प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत पोहोचणारी ही ऊर्जा आहे. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी नको. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. आज कथेचा 5वा दिवस आहे. मैयाची आपल्यावरती कृपा झालेली आहे. निश्चितच भावी काळामध्ये आपल्याला आनंद आपल्या जीवनामध्ये मैया केल्याशिवाय राहणार नाही. कारण भक्तीचं जे अंतरंगातलं एक लक्षण सांगितलंय बघा, काही बाह्य रंगाचे लक्षण आहे. कपडे चांगले घालणं, गंध लावणं, माळ घालणं हे बाह्य रंगाचं लक्षण आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. आणि त्याच्या पुढचं अंतरंगातलं लक्षण आहे हृदय कळवळा वैष्णवांचा. अंतकरणामध्ये हृदयामध्ये एखादा जर महाराज एखाद्या रोडवर एखादा ऍक्सिडेंट झाला, पडला एखादा, आता रस्त्यावरून जाणारा गाडी लावतो खाली, पळत जातो, त्याला उचलतो, प्यायला पाणी देतो, दवाखान्यापर्यंत घेऊन जातो. हा अंतकरणातला कळवळ आहे. अंतकरणामध्ये तळमळ आहे. आणि त्यात एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये दोन्ही बाजू सांगितलेले, बाह्यरंग सांगितलं आणि अंतरंग सांगितलं. तर बाह्यरंगाचे काही लक्षण आहे ना अंतरंगातले काही लक्षण आहे. त्या अंतरंगातल्या लक्षणावरती काल परवा आपण थोडंसं बोललो होतो. विवेक वैराग्य षड संपत्ती हे अंतरंगातलं लक्षण आहे. विवेक वैराग्य षड संपत्ती हे अंतरंगातलं लक्षण आहे. पण त्याच्यापेक्षा अंतरंगातलं काही लक्षण आहे अजून. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे श्रवण. श्रवण, मग मनन, मग निधी ध्यासन, आणि मग तत्वम पदार्थ शोधन. परमार्थ सोपा नाही, परमार्थ भोळ्याचा नाही. परमार्थ नुसता मग थुतूर काम करून चालत नाही, मग त्याला वेळच द्यावा लागतो. महाराज संसार हा होत असतो, परमार्थ हा करावा लागतो. हे संत महात्म्यांचे उद्गार आहे. परमार्थ संसार होत असतो, परंतु परमार्थ मात्र अट्टाहासानं करावा लागतो, त्याला वेळ द्यावा लागतो. त्याच्यामध्ये महाराज अंतकरणातून त्या ठिकाणी उडी घ्यावी लागते. श्रवण म्हणजे ऐकावं. काय ऐकावं? महावाक्य ऐकावं, साधूचं ऐकावं, संतांच्या मुखातलं ऐकावं, ग्रंथातलं ऐकावं, पुराणातलं ऐकावं. ऋषीमुनींचे अनुभव आहे. ग्रंथ म्हणजे पुराण म्हणजे काय आहे? अनुभव आले अंगा ते या जगा देत तसे. मार्कंडेय ऋषींना अनुभव आला. आपल्याला माहित होती का अगोदर परिक्रमा? माहित होती का? मला माहित नव्हती, तुम्हाला माहित नव्हती. पण मार्कंडेय ऋषींनी ज्या वेळेला पाहिलं या जगाकडं, त्यावेळेला सगळ्या त्या ठिकाणी प्रलय झालेला आहे. आणि एकदा सर्व प्रलय झाल्यानंतर कोणाचं काही चालत नाही, सगळं विश्व हे जलमय होत असतं. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राही लठाई चेठाई, सगळं जागेवर राहणार आहे. जलमय पृथ्वी होते. भगवान परमात्मा सांगतात मी नियंता याचा. सर्वभूतानि कौंतेय प्राकृती अंती मामिकम कल्पक्षयी पुनस्तानी कल्पादौ विसृमजाम्यहम. महाकल्पाच्या अंती भगवान परमात्मा सगळा विनाश करतात. पण त्याही वेळेला जी स्थिर आहे तिचं नाव नर्मदा मैया आहे. ही नर्मदा मैया कोण आहे? तर ही भगवान शंकराची लाडकी कन्या आहे. आणि म्हणून तिच्यामध्ये ताकद आहे तुम्हाला आम्हाला मोक्ष देण्याची. हे ऋषी मुनींनी, मार्कंडेय ऋषींनी आपल्याला सांगितलं. कारण ते सुद्धा, त्यांना सुद्धा आयुष्य, तेवढ्या कल्पाचं आयुष्य त्यांना सुद्धा आहे. आणि म्हणून अशी चर्चा करत असताना धर्मराज आहे, 5 पांडव आहे. पांडव उद्विग्न झालेले. युद्ध संपल्यानंतर जरी एखाद्याचा विजय झाला युद्धानंतर, पण तरी देखील त्याला पश्चातापच झालेला असतो. अरे रिकामं मी काय केलं? वाद केला, भांडणं केले, त्या ठिकाणी मारामारी झाली, आणि मग त्या ठिकाणी काय झाला? विनाशच होत असतो शेवटी. युद्धाचा परिणाम विजय आणि पराजय नाहीये.
युद्धाचा परिणाम हे दुःखच आहे, ते कोणाचं होऊ दे. पांडवांना सुद्धा दुःख झालं, उद्विग्न झाले पाची पांडव. मग फिरत 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 ज्या वेळेला मार्कंडेय ऋषींना येऊन भेटले त्यावेळेला संतांच्या दर्शनानं कृतार्थ झालेले पांडव युधिष्ठिरजी त्या ठिकाणी बसलेले आहे. मग आम्हाला त्या मैयाची महती सांगा. तर मैयाची महती सांगतायत मार्कंडेय ऋषी ज्या वेळेला. अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी बसलेले आहे. मग नर्मदेच्या तीरावरती असलेले जे पवित्र स्थान आहे भगवान शंकराचे, जे शिवलिंग आहे, जे महात्म्य आहे, जे आश्रम आहे, जे ऋषीमुनी राहिले, त्या पवित्र स्थळांचा आपण काल काही प्रमाणात चर्चा केली, चिंतन केलं. त्याच्यामध्ये बघा, एक आपल्या या सर्व मंडळींनी म्हणजे ज्यांनी परिक्रमा केली त्यांनी बघितलेला जो एक कुंड आहे तो बुलबुला कुंड आहे. म्हणजे ज्या ठिकाणी नर्मदा मैयाचा जयघोष केल्यानंतरच पाण्यातून वर बुडबुडे येतात. हा चमत्कारच आहे ना महाराज. नर्मदा मैयाचा आवाज दिला की त्या ठिकाणी काय होते, वर बुडबुडे येतात. याचा अर्थ नर्मदा मैया तुमच्या प्रवासाला आणि तुमच्या भक्तीला प्रसन्न होऊन तुमचं स्वागत करते त्या ठिकाणी. असा तो एक कुंड आहे, त्याला बुलबुला कुंड असं म्हणतात. त्यासाठी तिथं आपला काय पाहिजे, विश्वास पाहिजे. तिथं आपण जर वेगवेगळे कारण लावले, अशामुळे होत असेल तशामुळे होत असेल, तर त्या ठिकाणी ते नर्मदा मैयाचं दर्शनही होणार नाही आणि आपली सेवा तिला प्राप्त होणार नाही. कारण अंतकरणातून या गोष्टी करायच्या आहे. मग श्रद्धा विश्वास या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी काय पाहिजे, आपल्या मनामध्ये खंबीर पाहिजे, परिपक्व दशेला पोचली पाहिजे. परिक्रमा करण्याचा फायदा हा आहे की आपली श्रद्धा परिपक्व होते महाराज. एखादा नास्तिक विचाराचा माणूस असू द्या, परंतु तरी देखील तो देखील परिक्रमा पूर्ण केल्यानंतर त्याच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता कोणात आहे, तर मैयाची आहे. कारण मी काल परवा बोललो होतो की त्या ठिकाणी ते होतं जे आपल्याला वाटतं ते होत नाही. मग मैयाची जी इच्छा आहे तेच त्या ठिकाणी घडत असतं. आणि म्हणून अशी महती या नर्मदा मैयाची आहे. सांगणारे कोण आहे, मार्कंडेय ऋषी आहे. महात्म्यांच्या मुखातून ऐकावं महाराज. तुमच्या आमच्यासारखी प्रापंचिक माणसं आपण काय बोलणार, परंतु संतांच्या मुखातून ज्या वेळेला ऐकलं, कारण संतांच्या बोलण्यामध्ये काय असते, ताकद असते महाराज. सहज बोलतात. गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडे काही पेशंट यायचे पूर्वीच्या काळी. आजही आपल्या बाबांकडं, सद्गुरू महाराजांकडं, रामगिरी महाराजांकडं अनेक कॅन्सरचे पेशंट येतात. आणि मी तुम्हाला सुद्धा सांगतो की जर कुणाला असं आजार कोणाला होऊ नये, पण असेल एखाद्या पाहुण्या रावळ्याला कोणालाही, तर तरी आपण त्या ठिकाणी संपर्क साधायचा. आणि तिथं आपल्याकडं आयुर्वेदिक औषध बेटामध्ये भेटतं की जिथं डॉक्टरांचे विलाज सर्व बंद पडतात त्या ठिकाणी आपल्या त्या औषधाचा विलाज सुरू होतो. कारण हजारो पेशंटना जीवदान देणारे सध्याच्या काळात कोण असेल तर ते माझे सद्गुरू रामगिरी महाराज आहे. अनेक अशा गोष्टी आहे. रिपोर्ट पाहिले, पहिले रिपोर्ट डॉक्टरांनी सांगितलं 3च महिने जगणार आहे पेशंट, आणि शेवटच्या क्षणी आणतात लोक अगोदरच दवाखाना करतात आणि शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी येतात. परंतु तरी देखील रिझल्ट त्या आयुर्वेदाचा असा आहे की त्या ठिकाणी अनेक लोकांना जीवदान मिळालेलं आहे. आता पहिली पिढी सांगतो मी तुम्हाला. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा स्वभाव सर्वांना माहित होता. कुणी जरी आलं तर रागानं बोलायचे. एखादा जर पेशंट घेऊन आला, महाराज आमचा अमुक पाहुणा आहे आणि त्याला कॅन्सर झाला, त्यावेळेला महाराज खवळायचे. महाराज म्हणायचे, अरे आम्ही का डॉक्टर आहोत का, डॉक्टरकडे घेऊन जा, आम्ही का डॉक्टर आहोत का, जा दवाखान्यामध्ये. रागायचे महाराज. परंतु अशाही वेळेला जो बेटाचा भक्त असेल, ज्याच्या मनामध्ये कळकळ तळमळ असेल, तो त्या ठिकाणी बसून राहायचा. महाराज काही बोलले. तुम्हाला एक सांगू, आपल्या जवळच एक गाव आहे, तर एक म्हणजे अशिक्षित माणूस आहे. महाराजांचा चमत्कार सांगतो एका मिनिटात. अशिक्षित माणूस आहे जो शाळा शिकलेला नाही, परंतु त्यांना 10 गुंठे जमीन येत होती. काका वाट्याला किती येत होती, 10 गुंठे जमीन होती. 4 भाऊ होते, 1 एकर जमीन होती. म्हणजे त्याच्या वाट्याला किती येत होती, 10 गुंठे येत होती.
परंतु तो बेटाचा भक्त होता. तो यायचा महाराज, प्रत्येक एकादशीला यायचा. आणि त्याला दोन मुलं 10 गुंठे जमीन. परंतु तो प्रत्येक एकादशीला यायचा, दर्शन वगैरे घ्यायचा. आणि मनात खंत होती त्याच्या मनामध्ये की मला माझ्याकडून काही झालं नाही, माझ्याकडं जमीन नाही, पुढं काय करावं, ही 2 मुलं आहे, यंदा जर नोकरी पाणी नाही लागली तर मग प्रपंचाचं कसं होणार, खंत होती त्याच्या मनामध्ये. पण भाव श्रद्धा एवढी होती सद्गुरू नारायणगिरी महाराजांवरती की महाराज, एक दिवसाची घटना आहे, कडक थंडी पडलेली होती. गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीचे महाराज त्या भिंतीवर बसलेले होते पेपर वाचत. आणि 8-8:30ची वेळ होती. पण गारठं एवढं होतं, थंडी एवढी होती भयानक. त्या वेळेला ती व्यक्ती आली. त्या व्यक्तीबरोबर आमचे सख्खे चुलते सुद्धा होते, ते पण यायचे वारीला. आणि ज्या वेळेला गंगेतलं पाणी आणलं, गार तांब्या भरून पाणी आणलं, आणि महाराज दर्शन वगैरे घेतले. आणि महाराज असे पाय खाली लोंबकळून बसलेले होते. महाराज त्या व्यक्तीनं, त्याच्या मनात भाव काय होता, महाराज हा माझाच पांडुरंगच आहे, हा भाव मनामध्ये होता. आणि त्यानं सद्गुरू महाराजांच्या पायावरती ते गंगेचं एकदम बर्फासारखं पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर महाराज खवळले ना, कोण आहे तो मूर्ख, समजत नाही थंडी किती आहे, कोण आहे तो, कोण आहे. आणि हा घाबरला ना महाराज, त्याला दरदरून घाम आला. आणि जसा घाम आला तसा तो बाजूला गर्दीमध्ये घुसला. गर्दीमध्ये घुसल्यानंतर थोड्या वेळानं, 2च मिनिटानं महाराज म्हणले, कोण होता तो माणूस, आमच्या पायावर पाणी टाकलं. बोलून घेतलं जवळ. मग तो घाबरत पुढे गेलं. महाराज माझं चुकलं म्हणले, पण पंढरपूरला मी काही जात नाही, पण आमचा पांडुरंग म्हणजे सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे, म्हणून तुमच्या पायावर माझ्याकडून पाणी पडलं. आणि ही त्याच्या अंतकरणातली भावना ज्या वेळेला पाहिली महाराजांकडं, त्यावेळेला एक अगरबत्ती पुडा पडलेला होता जवळ. त्या अगरबत्तीवरती एक गुलाबाचं चित्र येत होतं बघा, गुलाबाचं चित्र होतं. आणि स्टिकर होतं. आणि त्या चित्रावरती एक 7चा अंक होता. 7चा किती, 7चा अंक होता त्या स्टिकरवरती. महाराजांनी बसल्या बसले तो अगरबत्तीचा असा तो स्टिकर काढला, विक्रम बाबा स्टिकर काढला असा. आणि त्या व्यक्तीला बोलवलं, इकडे हात कर पुढं. डावा हात केला, उजवा हात कर, उजवा हात केला. आणि त्याच्या तळ हाताला ते स्टिकर चिटकून दिलं आणि जपून ठेव. त्यानं ते असंच धरलं महाराज. त्याला असं झालं की मला खरोखर राऊळातल्या पांडुरंगानंच मला प्रसाद दिला. ते स्टिकर असंच दाबून धरलं. रिक्षामध्ये बसला, वैजापूरला गेला. वैजापूरला गेल्यानंतर गर्दीमध्ये त्याच्याकडून तो हात निसटला आणि ते स्टिकर पडलं. ते पडल्यानंतर वेड्यासारखा 1 तासभर ते स्टिकर पाहत होता. मग थोड्या वेळानं ते स्टिकर त्याला पुन्हा सापडलं. तेच स्टिकर आजही त्या व्यक्तीच्या घरामध्ये फोटोमध्ये मडवलेलं आहे. पण मला चमत्कार सांगायचा आहे, त्याच्यावरती 7चा जो अंक होता, त्या 7चा अंकाचा चमत्कार असा आहे की आज त्या माणसाकडं बरोबर 7 एकराचा 7 बारा आहे. सात एकर जमीन घेतली त्यानं कष्टावरती. हा चमत्कार आहे महाराज. तुमच्या आमच्या अंतकरणातला भाव संत महात्मे जाणत असतात. त्या सद्गुरू ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडे ज्या वेळेला लोक यायचे, अगोदर रागवायचे ते, परंतु थोड्या वेळानं सांगायचे की बाबांनो, आम्ही काय डॉक्टर नाही, परंतु एक काम करा, काळी कपिली गाय, तिचं दुसरं जोप पाहिजे, म्हणजे वीत पाहिजे दुसरं. आणि ती व्यालेली गाय, तिचं गोमित्र घ्या, शेण घ्या तिचंच. आणि 8 पदर असं उपरण्यानं 8 पदर करून दाखवायचे महाराज. आणि असं ते कॉटनचं रुमाल असावा, 8 पदर करायचे. ते शेण गोमित्र एकत्र कालवायचं. आणि ते एकत्र झालेलं जे आहे ना, ते अर्धा कप सकाळी, अर्धा कप संध्याकाळी घ्या. याच औषधावरती सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी हजारो कॅन्सरचे पेशंट बरे केले होते. सांगायचं तात्पर्य, संतांच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडतात त्याच्यामध्ये अलौकिक सामर्थ्य असतात. बघा, निष्काम कर्म की संत जनार्दन बाबांना एका माणसानं विचारलं होतं, बाबा पंढरपूरला गेलते का बाबा, विठ्ठल पाहिला का, रखुमाई पाहिली का बाबा. बाबा म्हणले, मला पंढरपूर माहिती नाही, मला रखुमाई माहिती नाही, मला विठ्ठल माहिती नाही, पण तुझा बाप विठ्ठल आहे, तुझे रखुमाई एवढंच मला माहिती आहे. याचा अर्थ कळाला का तुम्हाला? सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलून संत महात्मे सांगतात. मग त्या संतांना, ऋषीमुनींना, साधू संतांना जो अनुभव आला की या मृत्यू लोकामध्ये मनुष्याला भयरहित करणारी
आणि आनंद प्रदान करणारी कोण असेल? कारण प्रत्येक माणूस भयग्रस्त आहे. आज प्रत्येकाच्या पाठीमागं भय लागले. आपल्या मरणाला घाबरतो माणूस, प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेलं भय आहे. आणि म्हणून आनंद निर्माण करून देणारी कोण आहे? ती नर्मदा मैया आहे. त्या मैयाची परिक्रमा पहिली केली कुणी? मार्कंडेय ऋषींनी. परिक्रमा त्यांनी पूर्ण केली आणि मग आपल्याला सांगितली. आता मी त्या बाबतीत अपवाद आहे. मी अजून काही परिक्रमा केली नाही, परंतु तुम्हाला मी साधू संतांचा ऐकून, ग्रंथाचा ऐकून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु अगोदर अनुभव आले अंगी, ते या जगी देतसे, ते या जगा देतसे, हा अनुभव संत महात्म्यांनी, ऋषीमुनींनी घेतलेला आहे. आणि म्हणून ते मार्कंडेय ऋषी आपल्याला ज्या वेळेला सांगतात, तर त्या नर्मदा मैयाची महती अशी आहे महाराज. पावला पावलावरती त्या ठिकाणी भगवान शिव आहे. पावला पावलावरती जे मला वाटतं ओंकारेश्वरच ना, ज्योतिर्लिंग भगवान शिव स्वतः त्या ठिकाणी काय झालेले? स्वतः त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झालेले आहे. का बरं? तर तो एक पर्वत होता विंध्याचल म्हणून, त्याला अहंकार झाला होता, अभिमान झाला होता. आणि म्हणून त्याचा अभिमान घालवण्यासाठी भगवान शिव स्वतः प्रगट झाले. बघा, एकदा ब्रह्मदेवाला आणि विष्णू परमात्म्याला सुद्धा काय झालता? म्हणजे ब्रह्मदेवाला अभिमान झालता आणि दोघांमध्ये युद्ध चाललं होतं. शिवमहापुराणातील ती कथा आहे की ज्या वेळेला विष्णू परमात्मा झोपलेले आहे, विष्णू परमात्मा विश्रांती करतायत, त्याच वेळेला ब्रह्मदेव आला आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, हे पुत्रा काय करतोस? कोणला म्हणले? ब्रह्मदेव कोणला म्हणले? विष्णू परमात्म्याला. हे पुत्रा काय करतोस? आता विष्णू परमात्म्याला राग आला ना, कारण ब्रह्मदेवाचा जन्म कुठून आहे? विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलातून एक कमळ उगवलं, त्यातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि तो ब्रह्मदेव त्या ठिकाणी काय म्हणतोय? हे पुत्रा काय करतो? दोघांना राग, बाचाबाची झाली, बोलण्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली, दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. आता हे युद्ध कोण मिटवणार? हा म्हणतो मी शक्तिशाली, तो म्हणतो मी शक्तिशाली. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी भगवान महादेव एका स्तंभाच्या रूपामध्ये काय झाले? प्रगट झाले महाराज. ज्या स्तंभाचा ठाव ठिकाणा लागला नाही. एका बाजूला ब्रह्मदेव पाहण्यासाठी गेला ठाव आणण्यासाठी, एका बाजूला विष्णू परमात्मा गेले. विष्णू परमात्मा खरं बोलले की देवा तुमचा ठाव लागला नाही, तुम्ही कोण आहात? पण त्या ठिकाणी ब्रह्मदेव खोटा बोलला आणि ब्रह्मदेवानं खोटं बोलण्यासाठी एका केतकीच्या फुलाचा काय घेतला? आधार घेतला. आणि मग केतकीच्या फुलानं साक्ष दिली, केतकीच्या फुलानं साक्ष दिली की बरोबर यांनी ठाव ठिकाणा लागून आले, मोजमाप करून आले, तुमची उंची कळाली. असं म्हटल्यानंतर भगवान महादेवाला राग आला. पहिला शाप त्या केतकीच्या फुलाला दिला की सगळ्या फुलांचा मी स्वीकार करेल, पण तुझा स्वीकार माझ्या शिवलिंगावरती होणार नाही. म्हणून ते फुल, ते पान, ते फुल चालत नाही. महादेवाच्या मंदिराच्या बाहेर चालतं, मंदिराच्या बाहेर असतं ते फुल, परंतु ते महादेवाच्या पिंडीवरती चालत नाही महाराज. आणि विष्णू परमात्मा खरं बोलल्यामुळं सांगितलं की हे विष्णू, तू माझ्या हृदयामध्ये राहील आणि मी तुझ्या हृदयामध्ये राहील. तुझं सतत मला स्मरण असेल आणि माझं तुला सतत स्मरण असेल. ब्रह्मदेवाला शाप दिला की तू विश्व निर्माण करशील, सगळं निर्माण करू शकतो तू, कारण तुम्हाला आम्हाला कोण निर्माण करणार आहे? तुम्हाला आम्हाला निर्माण करणार कोण आहे? बघा, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या मुखामध्ये एक प्रमाण होतं. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा, कुलाल हाडाचा बापचा हाडाचा, अखंड घडी तो मडकी रे, अखंड घडी तो मडकी रे. त्याची एक भूत संचार झाला, त्याची एक भूत संचार झाला. हिमालयाच्या खडकी रे, हिमालयाच्या खडकी रे, हिमालयाच्या खडकी रे, हिमालयाच्या खडकी रे. भूत वैऱ्याची नोरी पाहुनी, भूत वैऱ्याची
धडकी रे धोंगडे माझे बोलणे कानवा धोंगडे माझे बोलणे रे धोंगडे माझे बोलणे कानवा धोंगडे माझे बोलणे डोंगरे माझे बोलणे गाणे डोंगरे माझे बोलणे डोंगरे माझे बोलणे गाणे डोंगरे माझे बोलणे लाल हाडाचा बांधला हाडाचा खंड गडितो मडकी रे ताडी वाजवा येथे त्याशी एका भूता संचार झाला हिमालयाच्या खडकी रे हिमालयाच्या खडकी रे भूत वैराची नवरी पावुनी भूत वैराची नवरी पावुनी जीवाशी भरली धडकी रे धोंगडे माझे बोलणे कानवा धोंगडे माझे बोलणे रे धोंगडे माझे बोलणे कानवा धोंगडे माझे बोलणे डोंगरे माझे बोलणे गाणे डोंगरे माझे बोलणे डोंगरे माझे बोलणे गाणे डोंगरे माझे बोलणे एक गोपाळ सांगतोय भगवान परमात्म्याला तुला खरं सांगू का कुलाल हाडाचा कुलाल म्हणजे कोण सुनील भाऊ कुंभार अखंड घडितो मडके रे अखंड मडके घडवण्याचं काम करतो कुंभार पण ब्रह्मदेव हा जातीवंत कुंभार आहे महाराज कारण ब्रह्मदेवानं जे मडके घडवलेले ते एक मडकं दुसऱ्या मडक्यासारखं नाही तुम्हाला आम्हाला घडवणार हे मडकेच आहे ना एक मडकं दुसऱ्या मडक्यासारखं दिसत नाही आणि सगळे मडके जर सारखे असते तर काय झालं असतं काय झालं नसतं ते विचारा सगळे मडके जर सारखे असते ना तर महाराज जातीवंत कुंभार आहे बघा काही शास्त्रामध्ये काही जातीवंत वैर सांगितलेलं आहे कोणाकोणाचं बरं म्हैस आणि धामीन जातीवंत हाडवैर म्हणतात त्याला लांडगा आणि शेळी हाडवैर कशाला म्हणतात ऐका लांडग्याच्या कातडीपासून तबल्याचा डगा बनवायचा सुमित महाराज लांडग्याच्या कातडीपासून तबल्याचा डगा बनवायचा शेळीच्या कातडीपासून तबल्याची चाट बनवायची खालच्या ताळामध्ये तबल्याचा डगा ठेवायचा आणि 5व्या नंबरच्या ताळामध्ये तबल्याची चाट ठेवायची ज्या वेळेला डग्यावरती थाप टाकली 5व्या नंबरच्या ताळावरची ती तबल्याची चाट फुटली याला म्हणतात हाडवैर याला काय म्हणायचं हाडवैर तसं काही हाडवैर असतं कुलाल हाडाचा जातीवंत कुंभार म्हणजे ब्रह्मदेव आहे ब्रह्मदेव निर्माण करणार आहे सगळं विश्व जो निर्माण करतो पण त्या ब्रह्मदेवाकडून जी चुकी झाली त्यानं भगवान विष्णू परमात्म्याच्या बरोबर युद्धही केलं आणि त्या ठिकाणी भगवान महादेवाशी खोटं बोलला ब्रह्मदेव म्हणून ब्रह्मदेवाला शाप दिला की बाबा विष्णू परमात्मा मला प्रिय राहील माझ्या अंतकरणामध्ये त्याचं स्मरण राहील परंतु एवढं जग निर्माण करून सुद्धा तुझी या जगामध्ये पूजा होणार नाही हा भगवान महादेवाचा शाप आहे असा जो भगवान परमात्मा आहे असा भगवान महादेव आहे जो महादेव स्तंभ रूपामध्ये प्रकट झाले बघा भगवान महादेवापासून बघा ओंकार प्रधान अगोदर ओंकार आणि त्या ओंकारानं आकार धरला जे आपण शिवलिंग म्हणतो ना ते भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे आणि मग ब्रह्मदेवानं आणि विष्णू परमात्म्यानं काय केलं महादेवाची स्तुती केली महादेव त्या स्तुतीला प्रसन्न झाले आणि मग त्या ठिकाणी त्या शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये महादेव प्रगट झाले ही शिवमहापुराणातील कथा आहे ज्या वेळेला साधना करतात महादेव त्यावेळेला आनंद अश्रू डोळ्यातून गळतात त्यावेळेला रुद्राक्ष निर्माण होतात आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी रागाचे अश्रू गळतात त्यावेळेला भद्राक्ष निर्माण होतात रुद्राक्ष आणि भद्राक्ष दोन असतात रुद्राक्ष म्हणजे आनंद अश्रू आहे महादेवाचे त्याचबरोबर ज्या वेळेला तपस्येची साधना पूर्ण होते
आणि महाराज उष्णता निर्माण होते त्या साधनेनं आणि घाम खाली टपकतो. त्या घामातून मैया नर्मदा प्रकट होते. ज्या वेळेला स्नान करतात सती बरोबर, त्या वेळेला सती बरोबर स्नान केल्यानंतर जो आनंद निर्माण झाला आणि सतीच्या वस्त्रातून जे त्या ठिकाणी जल खाली पडलं त्यापासून कपिल तीर्थ निर्माण होतं. ही ताकद कोणाची आहे? भगवान महादेवाची. भगवान परमात्म्याने या जगाच्या कल्याणासाठी या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहे. बघा, सप्तऋषी निर्माण केले, सगळं मंत्रिमंडळ निर्माण केलं देवांचं, ब्रह्मा विष्णू महेश अनेक, त्याचबरोबर इंद्र चंद्र महेंद्र वरुण, या सगळ्या गोष्टी. आता पावसाचं आगमन होणार आहे, वरुण राजाचं आगमन होणार आहे 4-2 दिवसामध्ये. आता हा वरुण राजा सुद्धा कोणाच्या आज्ञेनं काम करतो? भगवंताच्याच आज्ञेनं वरुण राजा सुद्धा काम करत असतो. म्हणून सगळी सत्ता त्याची आहे. मग प्रत्येकानं जन्माला यावं. आपला जो मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या देहाचं सार्थकीकरण करून घ्यावं, ही साधू संतांची ऋषीमुनींची इच्छा आहे. संतांनी सांगितलं की बाबा तुम्ही आम्ही एक तर जो स्वीकारलाय तो काय आहे? हे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. जो संसार स्वीकारलेला आहे तो दुःख बांधवडी आहे, त्याच्यामध्ये दुःख मिळणार आहे. संसार त्यालाच म्हणतात. कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक आहे एक नाही. काही कोठे काही शिट्टी मारून ठेवतो. कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. एक आहे एक नाही राम, एक आहे एक नाही. कोठे काही एक आहे एक नाही, असा जो संसार आहे तो तुम्ही आम्ही स्वीकारला. आता स्वीकारला, परंतु आता त्या संसारा प्रपंचामध्ये राहून सुद्धा आपल्याला त्या आनंदापर्यंत, त्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. म्हणून ऋषीमुनी संत महात्मे आपल्याला सांगतात की बाबांनो तुम्ही काय करा, आनंद जिथं प्राप्त होतो तेच करा. नर्मदा मैयाची परिक्रमा का करावी? कारण संसाराच्या तापे कुणी असू द्या, तुम्ही असू द्या नाही तर मी असू द्या, माता माऊल्यांनो, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. सेवा करता करता आपण तापलो, आयुष्य अर्ध झालं ना आपलं. मग अजून तरी होईबा जागा, होईबा जागा, होईबा जागा. आणि नाही झाला, एखादा म्हणला नाही जागा व्हायचं, मग त्याला पुढं आहे दागा. नाही झाला जागा तर त्याला पुढं काय दगा. सावध होई रे बापा, काळ लागला मापा. कुत्र भुकायला लागलं काय नाही. असा असणारा जो संसार आहे त्या संसारामध्ये राहून सुद्धा तुम्हाला आम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय, त्या आनंदापर्यंत पोहोचायचंय. आणि मग तो आनंद ज्या ठिकाणी प्राप्त होतो त्या ठिकाणी तो आपण शोधला पाहिजे. शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा, हमारा तुम्हारा. शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा, हमारा तुम्हारा. शंकर भोलानाथ है तुम्हारा,
नगरी में पाऊ जन्म दोबारा, महाकाल की इस नगरी में पाऊ जन्म दोबारा। शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा, हमारा तुम्हारा। शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा, हमारा तुम्हारा। नगरी के कंकर पत्थर हम मिटाए, भक्त हमारा ऊपर चढ़कर मंदिर जाए। भक्त जनों के भाव पड़े उद्धार हमारा, भक्त जनों के भाव पड़े उद्धार हमारा। शंकर भोला हमारा तुम्हारा, हमारा शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा, हमारा तुम्हारा, हमारा। त्या भगवान परमात्म्याचं पावलो पावलावरती जिथं स्मरण आहे, दर्शन आहे, ती नर्मदा मैया आहे। आणि त्या मैयाच्या तीरावरती त्या ठिकाणी काल आपण थोडासा विचार केला तर हनुमंतेश्वर तीर्थ आहे, ज्या तीर्थामध्ये हनुमंतराय साक्षात त्या ठिकाणी ज्यांनी येऊन तपश्चर्या केलेली आहे। कधी केली ऐका, ज्या वेळेला रामराज्य रावणाचं श्रीलंकेमध्ये युद्ध झालं, राम रावण युद्ध झालं, ज्या वेळेला युद्ध संपलं, राम रावण युद्ध झालं आणि प्रभू रामचंद्रजी अयोध्येला आले, अयोध्येला राज्याभिषेक झाला। प्रभू रामचंद्रजी आता राजे झालेले आहे, त्यावेळेला हनुमंतराय एक दिवस भगवान भोले बाबाच्या दर्शनाला गेले कैलासावरती। कारण भगवान शंकराचाच अवतार कोण आहे? हनुमंतराय। हनुमंतराय दर्शनाला गेले, परंतु नंदिकेश्वरानं म्हणजे नंदीनं अडवलं का तुम्ही महादेवाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही का? मी काही पाप केलं का? माझ्याकडून काही वाईट कृत्य घडलं का? नाही, तुमच्यावरती ब्रह्महत्येचं पातक आहे। म्हणले कसं काय? हनुमंतराय म्हणले, ज्या वेळेला तुम्ही युद्ध करत होता, रावणाच्या कुळामध्ये अनेक राक्षसांचा तुम्ही वध केलेला आहे आणि रावण हा ब्राह्मण कुळातला आहे। ब्राह्मण कुळामध्ये युद्ध झालं, ब्राह्मण कुळातले अनेक राक्षस तुमच्या हाताने गेले। ब्राह्मणाला मारणं म्हणजे काय आहे? ब्रह्महत्येचं पातक डोक्यावरती बसतं ना, म्हणून ते पातक घेऊन तुम्ही महादेवाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही। सांगितलं मग मी काय करू? एक काम करा, नर्मदा माईच्या तीरावरती जाऊन त्या ठिकाणी काय करा, स्मरण करा माईचं आणि त्या ठिकाणी साधना करा, तपश्चर्या करा। भगवान हनुमंतराय ज्या वेळेला नर्मदा मैयाच्या तीरावरती त्या तीर्थावरती आले, तिथं शिवलिंग स्थापन केलं आणि महादेवाचं स्मरण केलं, महादेव प्रगट झाले। त्या हनुमंतरायांना तेज दिलं महाराज, असं तेज वाढलं हनुमंतरायांचं, दिव्य स्वरूप हनुमंतरायांना आणखीन प्राप्त झालं, ते पाप नाहीसं झालं। परिणाम ज्या वेळेला हनुमंतराय पुन्हा गेले प्रभू रामचंद्रकडे, प्रभूला सुद्धा आश्चर्य वाटलं। प्रभू म्हणले, अरे हनुमंता, अरे खूप तेजस्वी तू दिसतोय आज। सांगितलं मी असं असं केलं, भगवान महादेवाचं स्मरण केलं। आणि मग प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणजी सीता मैया त्या वेळेला त्या हनुमंतरायांच्या वचन ऐकून नर्मदा माईच्या, कारण प्रभू रामचंद्रजीच्या हातून घडलेलंच आहे नाही, परमात्मा जरी असेल परंतु ते पातक लागलेलंच आहे ना। मग त्या ठिकाणी सर्व नर्मदा माईच्या पवित्र तीरावरती जातात आणि म्हणून हनुमंतेश्वर तीर्थ आहे, त्याचबरोबर रामकुंड सुद्धा आहे बघा।
रामकुंड सुद्धा आहे. मग त्या ठिकाणी जाऊन साधना करतात, तपश्चर्या करतात आणि दिव्य असा त्या ठिकाणी स्नान वगैरे नर्मदा मैयाचं करून दिव्य त्या ठिकाणी पुण्य प्राप्त करतात. अशी आख्यायिका आहे. ते प्रभू रामचंद्रजी आता या ठिकाणी येत आहे. तुझे मनावू हे बजरंगी तुझे मनावू सिंदूर लगा लगा के सिंदूर लगा लगा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के हे बजरंगी तुझे मनावू हे बजरंगी तुझे मनावू सिंदूर लगा लगा के सिंदूर लगा लगा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के सियावर रामचंद्र भगवान की. मनाया पार्वती ने तुझे मनाया गणपति ने तुझे मनाया पार्वती ने तुझे मनाया बजा के डमरू बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के विष्णु ने तुझे मनाया ब्रह्मा ने तुझे मनाया विष्णु ने तुझे मनाया नारद जी ने तुम्हें मनाया नारद जी ने तुम्हें मनाया वीणा बजा बजा के वीणा बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के हे बजरंगी तुझे मनाऊं हे बजरंगी तुझे मनाऊं सिंदूर लगा लगा के सिंदूर लगा लगा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के उतरे हनुमान सुन नाम से उतरे हनुमान सुन नाम से मन बुझारगी पानी तू न देखा उतरे हनुमान सुन नाम से लक्ष्मण जी ने तुम्हें मनाया राम जी ने तुझे मनाया लक्ष्मण जी ने तुम्हें मनाया सीता ने तुम्हें मनाया सीता ने तुम्हें मनाया चुनार लगा लगा के चुनार लगा लगा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग भूले जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग भूले जाएंगे राम आएंगे
असा गोड प्रसंग या ठिकाणी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व मुलींना धन्यवाद आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे विठ्ठलजी विठ्ठल नंद महाराज बाबांना खूप खूप धन्यवाद आहे. एकदा टाळी वाजवा सर्वांनी जोरदार. यांचं सुंदर झाकी दर्शन विठ्ठल महाराजांनी दाखवलं. त्यांना मी विनंती करतो एकदा जोरदार टाळी वाजवा आणि बाबा कैलास फिरून आला हो बाबा त्रिशूल डमरूवाला. टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा. 2 मिनिटं राहता उभं सर्व. बाबा कैलास फिरून आला हो बाबा त्रिशूल डमरूवाला. हे बघा आपल्या पावल्या आपलं नृत्य नुसतं खंडाळ्यापुरतं मर्यादित राहणार नाही. अख्खा महाराष्ट्र याला पाहणार आहे म्हणून मनमोकळा आनंद घ्या. शिव पार्वतीच्या आहे जोडी त्याच्या लागली सर्वांना गोडी. शिव पार्वतीच्या आहे जोडी त्याची लागली सर्वांना गोडी. बाबांचा मशानात मेला बाबा त्रिशूल डमरूवाला. बाबा कैलास फिरून आला वडा बाबा कपनीवाला. वा वा अभिषेक दादा त्याचा सर्व मित्र परिवार सर्वांना धन्यवाद. अरे शिवाच्या आहे पुत्र नाही कुणाची जमले सूत्र. नात भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र. शिवाच्या आम्ही पुत्र नाही कुणाची जमले सूत्र. नात भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र. भूत भवानी वल्ली जाता होणार भगव्या कपडीवाला. बाबा बंगाल फिरून आला म्हणा भगव्या कपडी बाला. बंगाल फिरून आला रे नाथ अरे हरी बोल. बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपडीला.
नर्मदा मैया की नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर आदरणीय बोरकर परिवारातील बाबा आहे ना, 92 वर्षाचं वय त्यांचं, 92 वर्षाचं वय. विशेष सांगतो तुम्हाला, बघा आपली परंपरा बघा, आपल्या परंपरेमध्ये ज्या जुन्या गोष्टी आहे. आज मी मागाशी त्यांचा व्हिडिओ बनवला, काका त्यांचा सायकलवर व्हिडिओ बनवला. मी सायकल आणली, त्यांनी सायकलवर आले ते, मी व्हिडिओ बनवला. का बरं का बनवलं असेल त्याचं कारण आहे. मी तरुण मंडळीला नेहमी सांगेल, बघा तुम्हाला एखाद्या पुलावर उभं राहून, एखाद्या पाण्याजवळ उभं राहून, हॉटेलजवळ उभं राहून आपण सेल्फी घेऊ शकतो, पण खरा सेल्फी कुठं घ्या माहिती आहे का? ज्या गावामध्ये एखाद्या म्हाताऱ्यानं रुबाबदार फेटा बांधलेला आहे आणि 95-92 वर्षाचं वय आहे, आणि असा म्हातारा माणूस तुम्हाला जर दिसला ना, तर त्याच्याबरोबर सेल्फी घ्यायला विसरू नका. कारण या गोष्टी, जुन्या गोष्टी लोप होत चाललेल्या आहे. पूर्वीच्या काळी उखळ होता, मुसळ होतं, उखळामध्ये धान्य काढल्या जायचं आणि त्या ठिकाणी जात्यावरती ते धान्य दळल्या जायचं. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके, ओ तू ये रे बा विठ्ठला. आता जे पोरी विचार बरं जात ती म्हणन कसं होत, कारण जाते घरातून काय झाले, जाते झाले, जाते गेले पाटे गेले, मसाला वाटायचे पाटे गेले, आणि जसे पाटे गेले गावातले फेटे बी गेले. म्हणून मला विशेष वाटलं आणि त्या ठिकाणी मी एक व्हिडिओ बनवला सुंदर, तुम्हाला फेसबुकला ऐकायला भेटेल बघा तो. बघा 92 वर्षाच्या वयामध्ये जर ही मंडळी सायकल चालवतात दादा, तर या माणसांनी किती कष्ट केलेले असतील. आपल्याला आताच एसी बंद होऊ द्या, माझ्या गाडीचं कालपासून एसी बंद झालं, घामाघूम होतोय आम्ही. किती संघर्ष, किती कष्ट केले असतील या माणसांनी जुन्या काळामध्ये. म्हणजे याच्यावरून महाराष्ट्राची आपली खंबीर असलेली परंपरा आपल्याला दिसते. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट, जुनी गोष्ट आम्हाला महत्वाची आहे. बघा काशाचे थाळे होते तुमच्या काळामध्ये, काशाचे थाळे. आता ते काशाचे थाळे इंग्रजांनी नेले सगळी. सोनं गेलं, पितळ गेलं, तांब गेलं, कासं गेलं. आता तुमच्याकडे आला ॲल्युमिनियम. आपल्याकडं ॲल्युमिनियमचं कुकर, ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये जर अन्न शिजवलं तर ते अन्न 80-90% त्याच्यातले गुणधर्म उडून जातात. म्हणून वेगवेगळे आजार होतात. जुन्या काळामध्ये आमच्या माता भगिनीच्या वेळेला जातं ओढायच्या ना, त्यावेळेला एकाही माता माऊलीला हृदयाचा आजार होत नव्हता. हे मी सांगत नाही, आमचे ऋषीमुनी संत महात्मे सांगतात, कारण सगळा व्यायाम होऊन जात होता. परंतु त्या ठिकाणी आता त्या गोष्टी राहिल्या नाही. म्हणून जुनं ते सोनं आहे. आता पूर्वीच्या काळी मोठा होत्या, मोठा. आता त्या मोठा आहे का कोणाकडे? मोठ सुनील भाऊ आहे का मोठ? नाही. रांजण खोल्ला आहे का मोठे? कधी नाही. मोठा गेले ना महाराज. जशा आता एखाद्याकडे जर ती मोठा असलेली असेल ना, तर त्यानं ती जपून ठेवावा, कारण ती आता याच काळामध्ये 5-10 लाखाला विकन. जुनी किंमत आली त्या वस्तूला. म्हणजे जुनं ते सोनं आहे. म्हणजे आमच्या जुन्या माणसांनी काय दिलं, ओल्ड इज गोल्ड. जुनं ते काय आहे, सोनंच आहे. आणि म्हणून विशेष वाटतो, आनंद वाटतो की ज्या वेळेला म्हाताऱ्या माणसांना भेटतो, किती संघर्षातून आपलं आयुष्य व्यतीत करत, पण तरी देखील त्यांचा ज्या वेळेला त्यांच्याकडे पाहिलं, मी सायकलवरून येत होते त्यावेळेला सात्विकतेचा जो चेहरा आहे, पारमार्थिक चेहरा लगेच कळतो. महाराज गंध लावलेला आहे आणि आयुष्यभर नामस्मरण केलं, आयुष्यभर सद्गुरू गंगागिरी महाराजांची आपल्या आणि सेवा केली. अशी माणसं दुर्मिळ आहे हो. अशा माणसांच्या चरणावरती कोटी कोटी नमन आहे. आपण प्रसंग पाहिला, प्रभू रामचंद्रजींनी आणि नर्मदा मैयाचं पूजन केलं आणि त्या ठिकाणी भगवान शिवाची आराधना केली. रामकुंड त्या ठिकाणी निर्माण झाला आणि प्रभूलाही आनंद ज्या ठिकाणी मिळतो ती नर्मदा मैया आहे. आणि आपण सुद्धा जिथं आनंद मिळेल तिथंच जायला पाहिजे. आनंद जिथं मिळेल तिथं जायला पाहिजे की नाही. जिथं आनंद नाही तिथं अगोदर आपण आनंद शोधित बसलो. मी एकदा कीर्तनवून येत होतो, एक म्हातारी ग्रामपंचायतच्या लाईटाखाली काहीतरी उचकीत होती. मग मी थांबलो, म्हणलं का कोण बसले एवढ्या रात्री? 11-11:30 वाजले. ते म्हणे, भाऊ महाराज खरं सांगू का, मी सुई हरवली. काय झालं? सुई हरवली.
मग मी म्हणलं आता सुई हरवली, काहीतरी गरज पडली असेल, मग ते लापून पाहू लागू. मी गाडीतून खाली उतरलो. मग खाली उतरलो, गेलो तिथं ते लाईटामध्ये सुई सापडत होतो. आता मला पाहिल्यावर 2-4 जण जमा झाले ना, काऊ महाराज काऊन बसले, लय काकूची सुई हरवली, आम्ही सुई पाहतो. सुई ते बी बसले, ते बी माती उचकू राहिली. सगळी माती खडानं खडा बाजूला केला. मग मला शंकाच आली. मी म्हणलं 1 तासापासून आपण माती उचकू राहिलो, सुई सापडाना. मग काकूला म्हणलं सुई कधी हरवली? ती म्हणे संध्याकाळीच हरेल. म्हणलं कुठं हरवली? म्हणे घरात हरवली. म्हणलं इथं कोण पाहत्या? म्हणे घरात अंधारी, तिथं अंधारी म्हणून उजेडत येऊन पाहते. आता किती दिवस त्या म्हातारीनं सुई सापडवली, म्हणजे तिला सुई सापडन, तिचं किती दिवस सापडन? बरं सापडेल का? कारण सुई तिथं हरवलेली नाही. मग तसंच आहे आपलं. मी त्या म्हातारीचं सांगतो असं नाही, प्रत्येकाचं सांगतो. अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. मग आनंदाचा क्षण, आनंद जिथं प्राप्त होतो, तो आनंद प्राप्त करण्याचं ठिकाण काय आहे? तर ते मैयाचं तट आहे. म्हणून एकदा तरी आयुष्यामध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा ही पूर्ण करावी. हेच आपल्याला प्रभू रामचंद्रजीचं चरित्र, हनुमंतरायाचं चरित्र सगळे ऋषीमुनी सांगता आहेत. बघा, एक श्रीखंड्या नावाचा एक राजा आहे. त्या राजाला एक कन्या आहे. त्याची कन्या उपवर झाली. आता मुलगी उपवर झाली, विवाहजोगी झाली म्हटल्यानंतर काळजी कोणाला? बापाला काळजी असते हो. रात्रभर झोप येत नव्हती. एक दिवस प्रस्ताव टाकला, सांगितलं ताई अगं तुझा आता विवाह करायचा. त्या वेळेला तिनं सांगितलं की मला विवाह करायचा नाही. का बरं? तिला तिच्या पूर्वजन्माचं स्मरण होतं. तिला काय होतं? तिच्या पूर्वजन्मीचं स्मरण होतं. आता तसं आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला विस्मरण होतं. मागच्या जन्मात मी कोण होतो माहिती नाही, तुम्ही कोण होते माहिती नाही. तिला तिच्या पूर्वजन्माचं स्मरण होतं. ती पूर्वजन्मामध्ये ती एक मयुरी होती, मोर आणि मयुरी. आता ते दोघं त्या ठिकाणी एका सुंदर अशा वनामध्ये फिरत असताना काही शत्रूंनी, म्हणजे शिकार करणाऱ्या लोकांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी ते दोघंही जाळ्यामध्ये अडकले. एकमेकाचं एकमेकावर एवढं प्रेम आहे की मला क्षणभर सुद्धा मयुरी मोराला विसरत नाही. सुंदर पिसारा फुललेला आहे आणि महाराज आनंद जगाला देण्याचं सामर्थ्य त्या मोरामध्ये, मयुरामध्ये आहे. परंतु एकमेकाला विसरत नाही. परंतु त्या जाळ्यामध्ये ते अडकले. त्यांची त्या ठिकाणी एक एक पिसारा उपसून टाकण्यात आला महाराज. आणि त्यांचं काय झाली, त्या ठिकाणी कत्तल झाली. दोघांनाही मारल्या गेलं. दोघांचाही घात झाला. गेलं ते जोडी, मोर आणि मयुरी दोघंही गेले. त्या ठिकाणी महाराज ते मांस वगैरे त्यांनी खाल्लं त्या लोकांनी. परंतु जे हाडं शिल्लक राहिले त्यातलं एक या मयुरीचं हाड एका गिधाड पक्षानं त्या ठिकाणी ते चोचेमध्ये धरलं. आणि ज्या वेळेला ते हाड घेऊन तो उडत होता, त्या वेळेला ते हाड मैयाच्या पाण्यामध्ये पडलं. नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये ते हाड पडलं. पडल्यानंतर काय झालं? पडल्यानंतर महाराज चमत्कार झाला. तिला राजकन्या म्हणून जन्म मिळाला. तिचा काय झाला? उद्धार झाला. मैयेच्या कृपेमुळं ती राजकन्या झाली पुढच्या जन्मामध्ये. परंतु जो मयूर होता, तो मोर होता, त्या ठिकाणी त्याला मात्र दुर्गती प्राप्त झाली. हे तिला पुढच्या जन्मामध्ये समजतंय. म्हणून ती पित्याला सांगते, बाबा काही करा, परंतु अमक्या वनामध्ये त्या ठिकाणी माझे पतिदेव त्यांचे हाडं पडलेले आहे, ते काहीतरी शोधा. मग एका ब्राह्मणाला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. तो ब्राह्मण त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी त्या वनामध्ये, अरण्यामध्ये एक शतबाहू नावाचा राजाही त्या ब्राह्मणाला भेटला. ब्राह्मणानं सांगितलं की आमच्या राजाची कन्या आहे, जिला पूर्ण स्मरण आहे आणि जिच्या त्या मोराचे हाडं पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. त्या मयुराचे हाडं त्या ठिकाणी सापडले आणि त्या मयुराचा सुद्धा नर्मदेच्या मैयाच्या कृपेनं काय झाला, उद्धार झालेला आहे. हे शतबाहूनं ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला त्या शतबाहूनं सुद्धा
स्नान केलं नर्मदा मैयामध्ये, भगवान शंकराची मैयाची आराधना केली आणि त्यानं सुद्धा आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं. अशी महती असणारी ही नर्मदा मैया आहे. याच नर्मदा मैयाच्या पवित्र तीरावरती काकांनी मला व्हिडिओ पाठवला होता काल. बघा, गुप्त गोदावरी मैया आहे. गुप्त गोदावरी जी गोमुखातून जिची धार आहे, एक व्याघ्रमुखातून आहे, दोन धारा आहेत तिथं. एक व्याघ्रमुखातून धार येते, एक गोमुखातून येते. गुप्त गोदावरी दर्शनासाठी आणि नर्मदा मैयाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी प्रगट होते महाराज. कारण ही महती खूप आहे. जशी नर्मदा मैयाची महती आहे तशीच आमच्या गोदावरी माईची सुद्धा महती आहे ना हो. आपण सुद्धा आपल्याला जर खरं जर तुम्हाला एक आनंद घ्यायचा असेल आणि अंतकरणातून जर नामस्मरण भक्ती करायची असेल ना, तर आपण गंगेच्या किनाऱ्यावरती गेला. आज आपण पाहिलं तर आपल्या गोदावरी मैयेमध्ये, गोदावरी नदीमध्ये जागोजागी लोकांनी त्या ठिकाणी घाण केली हो. कापडं पडलेले, प्लॅस्टिक बाटल्या पडलेले. काही ठिकाणी तर असं होतं की आपण जर तीर्थ घ्यायचं ठरलं, स्नान करायचं ठरलं तर करत नाही आपण, अशी घाण केली महाराज. जर खरी भक्ती नामस्मरण आपल्याला करायचं असेल तर आपण कधीतरी एक समाजसेवा म्हणून, गोदावरी माईची सेवा म्हणून त्या ठिकाणी थोडासा वेळ देऊन, जिथं घाण दिसेल आपल्याला, कापडं पडलेले दिसतील, प्लॅस्टिक पडलेलं दिसेल आणि अशी जर अवस्था आपल्याला दिसत असेल, ते जर आपण 4 टोपल्या जर ते घाण काढून जर एका जागेवर गंज करून ते जर पेटून दिला तर खरं पुण्य आपल्या अंतकरणामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही आणि खरं पुण्य आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. ही काळाची गरज आहे. ही मोहीम आता हाती घेतली पाहिजे. तरुण मंडळीला बघा, प्रत्येकाला वाटतं आपलं नाव निघावं, चांगलं वागावं. आपलं नाव समाजामध्ये निघेल न निघेल तो विषय वेगळा आहे, परंतु या मैयाचे जसे आपल्यावरती उपकार आहे, गोदावरी माईचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. या गोदावरी मैयानं, नर्मदा मैयानं आपली स्तुती करावी महाराज. असं आपलं काम असावं, असं आपले तरुण मंडळी असावी की ज्यांनी त्या ठिकाणी वेळ देऊन त्या ठिकाणी जसं जसं मिळेल. आता बेटावरती गेल्यानंतर फक्त काही म्हणतात नाही नाही, फक्त प्रसाद घेतला की पुण्य पदरात पडलं. प्रसाद घेऊन पुण्य पदरात पडत नाही. अगोदर काय करावं लागतं? काहीतरी त्या ठिकाणी काम करावं लागतं, श्रमदान करावं लागतं महाराज. श्रमदान करावं, सेवा करावी. काडी कचरा पडलेला, प्लॅस्टिक पडलेलं, पान कापडाच्या पिशव्या पडलेल्या, या सगळ्या एकत्रित करून गंज जर मारला, समजा आपल्या गावातली खंडाळ्यातली 10-20 तरुण मंडळी गेले आणि तिथं एक दिवस सगळ्या बेटातले जेवढे प्लॅस्टिक आहे ते सगळं बाजूला केलं, गंज मारले आणि ते पेटून दिलं. किती आनंद होईल आपल्या सद्गुरू रामगिरी महाराजांना. बेटात जी पडलेली घाण बाजूला आहे ते सगळं एकत्रित करून जर स्वच्छ बेट असेल आपलं, स्वच्छता मोहीम जर आपण हाती घेतली तर त्या ठिकाणी निश्चितच पुण्य आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. हीच खरी सेवा आहे महाराज. गोदावरी माईचे आपल्यावरती उपकार आहे. बघा, ब्रह्मगिरीवरून उगम आहे, पण त्या ब्रह्मगिरी पर्वताला नुसतं दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. डोळ्यानं नुसतं ब्रह्मगिरी पाहिला, संत महात्मे सांगतात की त्याला यमपुरीची वाट त्याला नाही. अशी गोदावरीची महती आहे. प्रत्येक गंगेची महती तशीच आहे, गोदावरीची महती तशीच आहे, सरस्वतीची महती तशीच आहे. परंतु सगळ्या नद्या ज्या वेळेला नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी आणि भेट घेण्यासाठी जातात त्यावेळेला कौतुक वाटतो. गुप्त गोदावरी सुद्धा एक त्या ठिकाणी आहे, रामकुंड आहे. एक तीर्थ आहे त्या ठिकाणी, यमहस्य तीर्थ. बघा, एक आहे यमहस्य तीर्थ. ज्या यमहस्य तीर्थ हा यमराजा नर्मदा मैयाच्या तीरावरती आला आणि त्यानं ज्या वेळेला पाहिलं, नर्मदा मैयाचं पवित्र पाहिलं, नर्मदा मैयाची तपश्चर्या पाहिली, नर्मदा मैयाची साधना पाहिली, नर्मदा मैयाच्या तीरानं जे काही शिवलिंग स्थापन झालेले आहे महाराज, काही स्वयंभू आहे, काही स्थापित आहे, ही सगळी साधना ज्या वेळेला त्यानं पाहिली तर त्याला आश्चर्य वाटलं की या मृत्यू लोकातली काय माणसं आहे. जर ह्या सगळ्या माणसांनी नर्मदा माईच्या तीराची जर ही परिक्रमा केली
तर आमची यमपुरी ओस पडल्याशिवाय राहणार नाही, असं कोण म्हणतं? यमराजा म्हणतो. आणि तो विचार त्याच्या मनामध्ये आला. बघा, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना उचलण्याचं काम कोणाचं आहे? यमराजाच आहे. आणि म्हणून तो यमराजा त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाला. मैयाचं ते स्वरूप पाहिलं आणि आश्चर्यचकित झालेल्या यमराजानं त्या ठिकाणी येऊन महाराज मोठमोठ्यानं त्याला आश्चर्य वाटलं ना, खदखदा 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 हसायला सुरुवात केली. हो हो मैया मैयाजी, तुम्ही पवित्र आहात. ह्या धरतीवरती तुमची पूजा होते. तुम्ही पवित्र आहात. तुमचं स्नान केल्यानंतर सर्व मोक्ष पाहतात. अहो, आमच्या यमनगरीमध्ये एकही प्रेत आम्ही घेऊन जात नाहीये. केवळ तुमच्या पवित्रतेमुळे. तुम्ही पवित्र आहात, निर्मळ आहात. आणि माते, जर तुम्ही इतके पवित्र आहात आणि हा पवित्र जलमुळे जर कोणी मरत नसेल तर आमची यमनगरी ओस पडेल. हो माते, काही दया करा, काही दया करा. आमचा अधिकार आम्हाला द्या, आम्हाला द्या. ओ मैया, ओ मैया, ओ मैया, ओ मैया. माते, दया करा. आमची यमनगरी ओस पडे. आमचा अधिकार आम्हाला द्या, आम्हाला द्या. माते, दया करा आमच्या यमनगरीवर आणि आम्हाला आमचं काम करू द्या. तुम्ही जरी निर्मळ आहात पण ह्या यमाची काळजी तुम्हाला पण आहे, तुम्हाला पण आहे. येतो मैया, येतो मैया. हर हर गंगे शिव हर गंगे, हर हर गंगे शिव हर गंगे, हर हर गंगे शिव हर गंगे. बोला नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सुंदर झाकी दर्शन आदरणीय विठ्ठल महाराजांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. ज्या मुलींनी सहभाग घेतला त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. त्या यमराजानं ज्या ठिकाणी नर्मदा मैयाची स्तुती केली ते यमहस्य तीर्थ आहे. यमराजा मैयाला विनंती करतो की भगवान परमात्म्याने जे निर्माण केलेलं आहे तुमच्या परिक्रमेला जर सर्व येत राहिले, कारण आपला बिझनेस चालावा असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही असेल तरी वाटतं, मी असेल तरी सर्वांनाच वाटतं ना आपला बिझनेस चालला पाहिजे. त्याप्रमाणे यमराजाचं काम आहे काय बरं? निर्माण करणं, ब्रह्मदेवाचं सांभाळणं, विष्णू परमात्म्याचं
लय करणं भगवान शिवाचं आणि त्याला ती गती देणं यमराजाचं काम आहे. म्हणून त्या यमराजाला कळून चुकलं की नर्मदा मैयाची परिक्रमा झाल्यानंतर मोक्ष जर मिळतो, एखादा पापी असेल तरी त्याला मोक्ष. बरं, एखाद्याच्या डोक्यावरती ब्रह्महत्येचं पातक आहे, त्याला मोक्ष. सर्वसाधारण पाप करणाऱ्याला मोक्ष. सर्वांना जर मोक्ष मिळत राहिला तर आपलं दुकान बंद पडायला नको. म्हणून त्या यमराजानं मैयाची स्तुती केली आणि त्या ठिकाणी ते तीर्थ निर्माण झालं. असे अनंत तीर्थ मैयाच्या ती परिक्रमा करत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या तीर्थाचं वेगवेगळं महात्म्य आहे.